नमस्कार. या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये पालकांचे ढोल पथक असणार आहे असं जेव्हा मला ललित सरांनी सांगितलं आणि त्यासाठी जेव्हा गुगल फॉर्म त्यांनी सगळ्यांना पाठवलं व्हॉट्सअपवर, प्रचंड आनंद झाला. कारण जवळपास गेली 32 वर्ष मी पुण्यात राहतोय आणि आत्तापर्यंतचे वेगवेगळे पुण्यातले उद्यमी लोक उत्सव साजरे करतात. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, त्यात लयबद्ध आणि तालबद्ध चालणारी जी पथकं आहेत, ढोल पथक, तर हा अनुभव मला घ्यायचा होता. अनेक वर्षांपासूनची ती इच्छा होती. ती आज ही शाळा, प्रयोगशील शाळा आहे आपली SNBP भावना, ती पूर्ण करते. याचा खूप आनंद झाला. गुगल फॉर्म भरला आणि अर्थात मला ती संधी दिली शाळेने, त्याबद्दल शाळेचे आभार मानतो. मी ललित सर जे आमचे मेंटॉर आहेत, हे म्युझिक डिपार्टमेंट पूर्ण त्यांच्या खांद्यावर उभं आहे. थोडक्यात सरांनी आम्हा सगळ्यांना, सगळ्या पालकांना 10 दिवसात ट्रेन केलं. ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या इतकं डेडिकेटेड जवळपास 14 तास काम करतात ते, आणि सकाळी जसे असतात तसेच संध्याकाळी फ्रेश, आणि त्याचबरोबर करड्या शिस्तीचे असं ललित सर. त्यांच्याबद्दल जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नमस्कार, माझा मुलगा रियांश कटलेवार हा फर्स्ट स्टँडर्ड डीला SNBP स्कूलमध्येच आहे आपल्या. सर्वप्रथम शांबली मॅमला मनापासून आभार, कारण शांबली मॅमनी रियांशवर विश्वास दाखवून त्याला गॅदरिंगमध्ये त्याला अपॉर्च्युनिटी दिली. आणि रियांशबद्दल सांगितलंच तर रियांश हा लहानपणापासून ॲडव्हर्टायझिंग करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची गरज घोषणा आणि 2023 आणि 24मध्ये हा कंटिन्यू TV वर आलेला आहे. ABP माझा, Zee24 तास आणि साम TV, त्या चॅनलवर त्याची रामघोषणा ही त्याची खूप जास्ती फेमस झाली. मला पण खूप छान प्राऊड फील झालं की माझ्या मुलासोबत मी पण झांज वाजवायला, म्हणजे गॅदरिंगमध्ये SNBPच्या टीममध्ये मी पण ॲड झाले. आणि सरांनी पण आम्हाला खूप छान शिकवलं. त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि त्यांचं बघून बघून आम्ही पण खूप छान प्रॅक्टिस केली. आणि 10 दिवसात ही प्रॅक्टिस इतकी छान फिट झाली आहे की खूप छान वाटते आम्हाला. I sincerely thanks to the SNBP management and as well as the music department to involve the parents in Dol Tasha program for celebration of the annual day event. Really it is a joyful and proud moment for us to celebrate this event along with our children. Special thanks to the music department for their endless efforts. Thank you so much SNBP Bhavdanganj for giving this opportunity. Yeah, without SNBP management, without the music department support, we could not able to spend this much of time and this much of efforts, and it is very difficult to imagine the participant in Dol Tasha program. Thank you. नमस्कार, माझं नाव आर्या कवठेकर. माझा मुलगा या शाळेत 4थी इयत्तेत शिकतो. तर मला ढोल पथकात इंटरेस्ट म्हणजे असा की जेव्हा मी पुण्यात आले त्यावेळी प्रत्येक गणपतीमध्ये मी पाहायचे की ढोल पथक वाजवत आहेत. तर मला ही इच्छा खूप होती की त्यामध्ये सहभाग घ्यावा, पण तो काही योग आत्तापर्यंत जुळून आला नव्हता. पण SNBPने जी संधी दिली आम्हा पेरेंट्सना ढोल पथकात सामील व्हायची, तर त्यामुळे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. आणि कोचेसबद्दल सांगायचं झालं तर आनंद सर जे ॲक्च्युली झांजसाठी गाईड करतात, पण त्यांचं पूर्णपणे लक्ष दोन्हीकडे असायचं. म्हणजे झांजला पण ते गाईड करायचे आणि ढोलला पण आम्ही कुठे चुकतोय, कोण चांगलं वाजवतंय, कोण थोडंसं कमी पडतंय, तर ते सगळे इन्स्ट्रक्शन्स आम्हालाही देत होते. माझा मुलगा श्रीपद इथे SNBP बावधनमध्ये 6व्या इयत्तेत शिकतो. SNBPचं म्युझिकल डिपार्टमेंट आणि श्रीपदची त्याच्यामध्ये सतत त्याचा सहभाग असल्यामुळे माहीतच होतं. आणि त्यात कळलं की पालकांचा ढोल पथक समूह इथे तयार होतोय. हे जेव्हा आम्हाला कळालं तर आम्ही अत्यंत आनंदाने नावं दिली. कारण का ढोल वाजवणं म्हणजे पुण्यामधली ढोल पथकं इतकी प्रसिद्ध आहेत की कायम एक सुप्त इच्छा होती की कधीतरी ढोल वाजवायला मिळावा. आणि तो देण्यासाठी, ते शिकण्यासाठी वेळ मात्र कधीच देता आला नाही. नुसतं बघणं आणि त्यावरच आम्ही समाधान मानून घ्यायचो. पण इथे जेव्हा आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही आलो 16 जानेवारीला, मला वाटलंच नाही की मी ढोल हातात घेऊन पहिल्याच दिवशी 3 रिदम वाजवू शकेल. हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. आणि ह्यासाठी सगळं श्रेय फक्त प्रसन्न सरांचं आहे. त्यांनी ज्या प्रकारे ढोल अगदी हातात धरण्यापासून तो बांधायचा कसा, वाजवायचा कसा, त्याचं काय तंत्र आहे ते हातावर इशारे करून ज्या पद्धतीने सांगितलं, हातवारे कसे करायचे, एक्सप्रेशन, फेशियल एक्सप्रेशन कसे द्यायचे, पायांची हालचाल, दुसऱ्या हाताची हालचाल, हे इतक्या बारकाव्यानिशी सांगितलं की म्हणजे
खूपच सोपं वाटायला लागलं सगळं. आणि आम्ही म्हणजे मला खात्री आहे सगळ्याच पालकांनी इथे जो वेळ 2 तास आम्ही दिलेत, रोजची व्यवधानं, रोजची व्याप सांभाळून जे आम्ही यायचो, ते 2 तास प्रचंड एन्जॉय केलं, प्रचंड. म्हणजे सगळं घरचं, सगळे कामं सगळे विसरून फक्त इथे असायचे सगळे पेरेंट्स, आणि खूप धमाल केली आम्ही. म्हणजे प्रत्यक्ष परफॉर्मन्स होईल तेव्हा होईल, आणि तेव्हा तर मजा येणारच आहे, सगळ्यांनाच दिसणार आहे. पण आम्ही जो इथला काळ व्यतीत केलाय तो प्रसन्न सरांमुळे, त्यांनी शिकवल्यामुळे खूप सोपं झालं आणि ते एन्जॉयबल झालं. तर ह्यासाठी खूप खूप आभार आहेत SNBP बावधन आणि प्रसन्न सर. खरंच थँक्यू मनापासून. हे एक बकेट लिस्ट होती ढोल वाजवणं, ते पण मुलाच्या शाळेत. हे खरंच आमच्या दोघांसाठी स्वप्न होतं, तर त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज आपल्या पाल्याच्या स्कूलचं ॲन्युअल डे आहे, त्यात मी ढोल वाजवते आणि ढोल वाजवायला आम्हाला प्रसन्न सरांनी खूप मदत केली. 10 दिवसात सरांनी आम्हाला तयार केलं आहे ढोलसाठी. प्रसन्न सर कमी वयाचे असून शिक्षक म्हणून फार मोठे आहेत, आणि सरांचं म्हणाल तर सरांनी खूप छान पद्धतीने शिकवून आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणला आहे. ढोल पथकामध्ये इंटरेस्ट यासाठी आला जेव्हा मी फर्स्ट टाईम, जसं सांगितलं की सुभद्रा ढोल पथक हा मेसेज जेव्हा मला फर्स्ट टाईम पाहिला, कदाचित ती माझ्यावर एक चेहऱ्यावर स्माईल होती. त्यामागचं कारण असं होतं की खूप वर्ष झाली मी ढोल पथक इथे पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये मी पाहिलेले आहेत. सो माझा एकंदरीत बॅकग्राऊंड हा आर्टिस्टिक आहे. म्युझिक क्षेत्रामध्ये माझी फॅमिली आहे, मी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. कदाचित त्यामुळे मला त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट होता, आणि जेव्हा जेव्हा असं ढोल वाजताना बघायचो तेव्हा असं वाटायचं की मी सुद्धा तिथे असेल. आणि जेव्हा हा मेसेज पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही, कदाचित ती संधी मला पण मिळते. मी एक क्षणाचाही विलंब न करता मी तो फॉर्म भरला आणि मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. एक सरप्राइझिंगली एक अनाउन्समेंट झाली की ढोल ताशा पथकची मी लीडर आहे, आणि ते माझ्यासाठी सगळ्यात मोठा सरप्राईज होतं. त्यानंतर माझी जबाबदारी वाढली. माझ्या ज्या काही आत्ता नवीन झालेल्या मैत्रिणी आहेत ग्रुपमध्ये, सो त्यांनी पण सगळ्यांनी कोऑपरेट केलेलं आहे सगळ्या गोष्टी. जे काही इनिशिएटिव्ह आहे ते घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मेंटर्स किंवा आपण इन्स्ट्रक्टर म्हणून ललित सर असतील आणि त्यांची टीम, त्यांनी खूप मेहनत घेतली यामागे. आणि मला वाटतं जसं आमचा 16 तारखेपासून फर्स्ट आमचं प्रॅक्टिस चालू झाली, तिथे असं होतं की सरांनी जास्त वेळ न घेता प्रॅक्टिस सुरू केली. ढोल कसे बांधायचे इथून त्यांनी सुरू केलं, आणि स्टार्ट डेलाच त्यांनी 2 ते 3 रिदम्स आम्हाला शिकवले. सो तो एक इंटरेस्ट आमचा वाढत गेला, आणि हळूहळू 3 दिवसामध्ये त्यांनी ऑलमोस्ट आमचा परफॉर्मन्स सेट केलेला आहे. आणि आत्ता 10 दिवसामध्ये आम्ही प्रो लेवलला आलेलो आहे, आणि खूप छान वाटतंय. आणि ही संधी आम्हाला स्कूलनी दिली आहे, आणि त्याच्यातच आमचा आनंद आहे, आणि तो आम्हाला पुढे कंटिन्यू करायला नक्की आवडेल. परत एकदा SNBP स्कूल चेअरमन सर, प्रिन्सिपल मॅडम आणि आपले इन्स्ट्रक्टर ललित सर आणि बाकीचे जे काही आपले मेंटर्स आहेत त्यांना खूप खूप थँक्यू.